अकोला येथील तारफैल भागात एका पतीने कौटुंबिक वादातून पत्नी आणि त्याच्या 4 वर्षीय मुलीची हत्या केल्याची घटना घडली आहे। या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने पत्नी आणि मुलीची हत्या केल्यानंतर स्वतः पोलिसांना फोन करून या हत्येची माहिती दिली। पती आणि पत्नी दोघांचंही हा दुसरं लग्न होतं। दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे। आज वाद ताणलेल्या परिस्थितीतून उभा राहिला आणि आरोपी पती सूरज गणवीरने अत्यंत क्रूरतेने पत्नीचा गळा आवळला। मात्र त्यावरही पत्नीचा मृत्यू न झाल्याने आरोपीने दुपट्ट्याने तिचा गळा आवळला। यानंतर त्याने चिमुकलीचाही गळा आवळून हत्या केली। या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील तारफैल परिसरामध्ये सूरज गणवीर या आरोपीने त्याच्या पत्नी आणि ती सावत्र मुलगी याचा गळा आवळून हत्या केल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत। आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि पुढील तपास रामदासपेठ पोलीस स्टेशन करत आहेत। परिसरात कुठल्याही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती नाही, पोलीस लक्ष ठेवून आहे। पती पत्नीचा वाद आहे। सूरज गणवीर आणि ही जी महिला आहे त्यांचं नुकतंच लग्न झालेलं होतं आणि त्यांचे आपसात पती पत्नीतल्या वादातून सदर प्रकार घडल्याची शक्यता आहे।